राम तपोवनादि गमनम् सर्वा मृग काञ्चनम् वैदेहरणम् जटायु मरणम् सुग्रीव सम्भाषणम् वाली निर्दलम् समुद्र तरणम् लङ्कापुरी दहनम् रावण कुंभकर्ण हननम् एतद् रामायणम् वाक्यवखानाचा वरदास माझ्या शिरावर थाप मारडी माझ्या डोलावर सुंदरान मांडल गाठी वकली चिराला मांडली देवाला माझ्या वाटीला उघडला शिवचरण वंदुण गाढा ममेल गंगाला तिसऱ्या तेजा द्यायला गावी सगळा पुत्र गणेशी यांनी हनुमान जन्म करतात त्यात हे रिंगणा पहिल्या खेळच्या वेळेला दशरथ राजा अयोध्येच्या बळात त्यानंतर त्याने अनेक स्त्रियांची लग्ने केली व याचा कौशल्य सुंदर काही आधी मुख्य मोठी त्याने मोठ्या बघाण्याने राहते दशरथ राजाचा पुत्र स्वामीची यज्ञ हनुमान जन्मकथा आदेश प्रथम शब्द सर्व 8 किती शब्द आणि 7 अक्षर आहेत. दशरथ राजा अयोध्येच्या गादीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियांची लग्न केली. ज्यात कौशल्या सुमित्रा सुमित्रा होत्या ज्यात कौशल्या पटेलांनी जन्म केल्यावर ती राणी होती. त्याने मोठ्या न्यायाने राज्य केले. ज्याला सर्व सुखी अनुकूल होती पण पुत्र संतान नव्हती त्यामुळे तो खिंडवतीचा तो दिसे 5.5 वेळी 45 पहिला शब्द आहे. एक दिवशी दशरथ राजा स्वप्न पडले त्याने आपले गुरु वशिष्ठ तुझ्या हातून 2 पुरुष वैद्य स्त्रियांची हत्या झाली आहे. त्यासाठी शिकारी जाऊन 3 शोभते मारणार नंतर हो पोरक्याची शांती करून म्हणजे दोष नाही लावताना चिन्ह पूर्ण 6.5 पंचावशाचा प्यारा शब्दाला वशिष्ठ या ऋषींच्या प्रमाणे राजा मृगेसाठी अरण्यात आला.
करू लागला पॅरेग्राफ संपला. अशी जोशीच्या आज्ञेप्रमाणे राजा मुरळीसाठी आणण्यात आला पुष्कळ फिरला पण शोभत काही दिसले नाही. सूर्याचा झाला सोड गेला. तेव्हा तो एका सर्वदामुळे पान जपलं उजव्या हाताला विश्वनाला उशार बसला. आता शपथ पाणी पिण्यास येईल शिकार सापडेल म्हणून तो धनुष्य सज्ज करून टेहळी पण आला. 5.5 वरी 49 शब्दाचा दैव बघा गतीने ब्राह्मण आम्हाला तहानले पाणबत श्रावण हातात कमंडलू घेऊन पाणी आणण्यास निघाला. सर्व जोश होते. तो पाण्यात उतरला. कमंडलू पाण्यात बुडवताना बुडबुडाचा आवाज झाला. जोर शब्दाच्या खाली पडला. त्याबरोबर राजाने शापत तो पाणी पिता हे स्वर्गराम असे समजून त्या शब्दाच्या निमानिक निर्वाण बाण सोडला. तो अचूक श्रावणाच्या हृदयात दिसला. ज्यावर श्रावण धारकेने हाय करता खाली पडला. हे शोकाचे शब्द कानी पडता दशरथराजा घाबरला आणि झाडावरून खाली उतरून श्रावणाजवळ आला. हे म्हणजे ब्रह्मपुत्र काका राजा फार वाईट वाटले. मोठ्या ब्रह्महत्येबद्दल श्लोक करू लागला. तेव्हा श्रावण म्हणाला श्लोकाला शिकलो त्यांचे नाव राजा सोडविना या तुझा दोष नाही. तू श्लोक नको. माझे आई बाप तहानेने तळमळत आहेत. त्यांना पाणी देऊन पाजल्यानंतर शब्दाला पान जपलेला आहे. ही हाती सांगावं पाणी द्यायला
या की कसा पाणी प्यायला शब्दच काही सांगू नको नाही तर ते पाणी न पिता तत्काळ प्राण घेतील का तोडकर अवतरण पडले असे म्हणून सांगणारे प्राण स्वतः त्यावर दत्तक फार सुख झाले नेतातून असं मला सुरू झाल्या पण अशा स्थितीत राजा श्रावणाच्या ऊर्ध्ववंत मातेचे स्थानिक पाहिजे भाग होते 25 शब्द आहेत नंतर दसरा राजा कमळ पाणी घेऊन आवडी जवळ आला राजा हाडून. मंडळून गावडाच्या पिकाचे, गोरलाला ठेवायच्या पिकाचे. पण राजा काहीच बोलला तेव्हा ते दोघे म्हणाले बाळाश्रावणा सुप्रम सुरक्षा नाही तसं चिन्ह एवढ्या रात्री पाणी मागितले म्हणून तुला राग आला काय परत चिन्ह पाळायचा बोल तो बोलला नाही तर आमचे प्राण व्यापळ होतील तो आमची शेवटच्या कुटुंबाला जाणतो हे शब्द तुम्ही बोला नाही आम्ही पाणी पिणार नाही अवतरण चिन्ह बोललं हे त्यांचे निदाराचे भाषण ऐकायचं दसरा झाले माझ्या हातून